जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या लक्षपूर्वक आहे का सर्वजण लिहून घ्या, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर मोठं राजासन असेल, वैभवशाली. प्रत्येकाची नजर त्या राजासनाकडे जाणार आहे. ती अशी तुम्ही ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीसारखी खुर्ची नसेल, वैभवशाली असणार आहे, गौरवयुक्त असणार आहे. आणि तो त्या सिंहासनावर बसेल. सर्व जगाची नजर त्या सिंहासनाकडे असेल. पुढे त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे, जगातला प्रत्येक देश त्याच्या पुढे जमवला जाईल. प्रत्येक मानव जात तिथे जमवली जाईल. पुढे आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करतो, तसे तो त्यास एकमेकापासून वेगळं करेल. शास्त्र सांगतं तो सिंहासनावर बसणार आहे आणि त्याच्या समोर सगळे राष्ट्र जमवले जाणार आहे. पुढचं वचन पाळकी बाई. आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवी. तेव्हा राजा आपल्या म्हणेल, उजवीकडे म्हणेल, अहो माझ्या पित्याचे, उजवीकडचे म्हणजे मेंढर, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, या हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केलं आहे, निवडून ठेवलंय, तयार करून ठेवलंय. जे मेंढराच्या कळपातले त्यांना तिथे एंट्री पास लागणार आहे. काय लागणार आहे? एंट्री पास. आपलं गेलं नाही, उठलो चलो, दिवा वीजला गेट आउट, पुरून ठेवलं उठलो चलो गेट आउट, जगी गोष्टी सोडलेल्या नाही चाललो गेट आउट. या लोकांचे तिथे एंट्री नाही. अशुद्ध लोकांना एंट्री नाही, आळशी लोकांना एंट्री नाही, स्वार्थी लोकांना एंट्री नाही, ज्यांना ख्रिस्ताचं मन नाही, ज्यांना ख्रिस्ताची दया नाही, माया नाही, ज्यांना ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल किंमत नाही, नो एंट्री देअर. त्यांना स्वर्ग मिळणार नाही. आणि म्हणून ज्या गोष्टी जगताय जगत राहा, पण न्याय येत आहे, ख्रिस्त लवकर येत आहे आणि या प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतला जाईल. पवित्र आत्म्याला खिन्न करताय, हिशोब घेतला जाईल. देवाचं वचन दुखावल्या जात आहे, देवाच्या वचनापासून दुर्लक्ष होत आहे, हिशोब घेतला जाईल. घरामध्ये कोणीतरी आपल्या वर्तनाद्वारे दुखावला जात आहे, हिशोब घेतला जाईल. देवाच्या राज्यासाठी आळस करतात, हिशोब घेतला जाईल. जगीक गोष्टी करतात. काय वाटतं इथंच तू प्रामाणिक नाही, तिथं तुला नेऊन काय करू? मनाचे विचार पाडत मग. अरे किती खा, त्या मनात जे विचार आहेत ते वचनाचे राहिले पाहिजे, येशू परत येण्याचे राहिले पाहिजे, नटण्याचे, खटण्याचे, सजवण्याचे, जगासाठी नाही, कुटुंबासाठी नाही, येशूच्या द्वितीय आगमनासाठी. कोकऱ्याचं लग्न आलंय, प्रकरण 19:7 मी आपल्याला सांगितलं. तो येत आहे आणि त्याच्या मंडळीने स्वतःला जगी करून घेतलंय. व्यसन सोडायला तयार नाहीये, स्वभाव बदलायला तयार नाहीये, घमंडगटपणा आहे, कठीण हृदय आहे. ओ त्या हृदयात काही जायला तयार नाही. अशा हृदयाला, अशा स्वभावाला मला आज सांगू द्या, येशू परत येत आहे, आज नाही तर कधी. तो राजसनावर बसेल आणि प्रत्येकाचा हिशोब घेणार आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं मेंढर आणि शेरड वेगळे केले जाणार आहे. मी आपल्याला सांगितलं की मेंढर जे आहेत आणि शेरड जे आहेत हे एक प्रतिबिंब म्हणून दिले. लिटरली जेव्हा येशू येईल, जगातल्या सगळ्या मेंढ्या आणि सगळ्या शेरड गोळा नाही करणार. उदाहरणार्थ म्हणूया, किंवा आम्हाला पाहायला मिळतं की हे आम्हाला दाखल्या रूपाने दिले. मेंढर आणि शेरड लिटरली वेगळे नाही केले जाणार. म्हणजे इकडं 4 पायाचं मेंढरू वेगळं आणि 4 पायाचं बकरू. नो, हा स्वभाव दाखवलाय. जी सर्व राष्ट्र जमा होतील, सर्व जी मानवजात जमा होईल, जे मेलेले ते पण उठवले जातील, जे जिवंत असतील सगळेचे सगळे त्या ठिकाणी उभे केले जातील. इथं जाण्यासाठी आम्हाला पवित्रता हवी आहे, आम्हाला मेंढराचा स्वभाव हवाय. आम्हाला पाहायला मिळतं की मेंढर वेगळे, शेरड वेगळे. जे पवित्र जीवन जगतात ते मेंढरामध्ये राहील. मला मोठा आमेन पाहिजे. जे प्रार्थनाशील जीवन जगतात ते मेंढरामध्ये, जे देवाचं भय धरतात ते मेंढरामध्ये, जे दिलदार आहेत, जे दयाळू आहेत, कणवाळू आहेत, मायाळू आहेत, जे देवाच्या समागमे चालणारे, जे अशुद्ध जीवन न जगणारे, ज्यांनी व्यसन सोडलेत तिथं. व्यसन करणारे तिथं नाही, व्यसन सोडलेत ते तिथं. तुम्ही मंडळीमध्ये चेक करा, तुम्हाला काही लोकांनी व्यसन सोडलेले सापडतील, काही व्यसन सापडतील. हे जे व्यसन आहेत हे शेरडाच्या लिस्टमध्ये आहेत, ज्यांनी सोडलेत ते मेंढराच्या लिस्टमध्ये. आमेन म्हणा. तुम्हाला आवडो किंवा आवडो, आमेन. जे व्यसनामध्ये शेरडामध्ये जायचंय, जे पापामध्ये शेरडांमध्ये जायचंय, ज्याने जुना स्वभाव सोडला नाही किंवा सोडला होता परत त्याकडे गेले, शेरडामध्ये जायचंय. जे जगिक आहेत तिथं जायचंय, जे बायबलच्या वचनाच्या बाहेर आहेत तिथं जायचंय. परंतु जे देवाबरोबर आहेत, वचनामध्ये शुद्ध जीवन जगताय, पवित्र जीवन जगताय, देवाला प्रथम स्थान देताय, देवाचं भय धरताय, त्याचा आदर करताय. बोले यीशु मसीह की.
पहिली मंडळी रात्रंदिवस वचनात असायची. आम्हाला कोणता स्वभाव धारण करायचा आहे? मेंढराचा. आणि हा जो मेंढराचा स्वभाव आहे आम्हाला पाहायला मिळतो अब्रामाच्या ठाई होता. आता अब्रामाच्या मेंढरा स्वभाव कसा होता? अब्राम मेंढपाळ होता म्हणून नाही, अब्रामाला देवाने निवडलं होतं वतन आणि आशीर्वादित देशात जाण्यासाठी. आणि आम्ही पाहतो ह्या मार्गाने तो चालत असताना त्याच्याबरोबर त्याचा भाऊबंद लोट पण होता, त्याचाही संसार होता. उचित काळी एका ठिकाणी आल्यावर हे विभक्त झाले. लोटाने हिरवळ प्रदेश निवडून घेतला आणि अब्रामाच्या वाट्याला खडकाळ प्रदेश. मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं पाचारण अब्रामाला होतं, लोटाला नव्हतं. अनेकदा गडबड होऊन जाते. प्रत्येकाला असं वाटतं मी पण पाळक बनलो पाहिजे. देवाच्या राज्यात खूप पाळकांची गरज आहे, पण पाळक बनण्यासाठी पाचारण लागतं. कुठलाही सेवक मला भेटू द्या, कुठलाही दास माझ्या संपर्कात येऊ द्या, मी त्यांना हेच सांगतो, जर देव तुला बोलवत आहे, जर देव तुझी निवड करत आहे, तर पहिले देवाकडून ते कन्फर्म करून घे. आणि ते सेवक सांगत होते की पास्टरने जे जे आम्हाला मार्गदर्शन केलं, जे सांगितलं, त्याचा आम्हाला उपयोग होतोय सेवकाईमध्ये. सेवकाईसाठी पाचारण लागतं. आणि या पाचारणामध्ये आम्ही पाहतो अब्राम होता, लोट नव्हता. तरी सुद्धा अब्राममुळे लोट आशीर्वादित झाला. तरी सुद्धा अब्राममुळे लोटाची प्रगती झाली. आणि जेव्हा निवडीची वेळ आली, लोटाने फायदा पाहिला, अब्रामाच्या वाट्याला तोटा आला. लोटाने केला तोटा आणि लोट गेला त्याच्या मार्गाने निघून. अब्रामाला निश्चित खूप वाईट वाटलं असेल. अरे चांगल्याच्या ऐवजी माझी फेड वाईटाने केली, बऱ्याच्या ऐवजी या व्यक्तीने त्या ठिकाणी जाण ठेवली नाही. तरी सुद्धा अब्रामाने कुठलं काही बोलून दाखवलं नाही. एक दिवस असा आला, शास्त्र आम्हाला सांगतं लोटावर फार मोठं संकट आलं. संकट असं होतं की 5 राजे आणि 4 राजे एकत्र युद्ध करत होते. आम्हाला पाहायला मिळतं सदम आणि गमोराचे राजे होते. सदम आणि गमोरा यांची हार झाली. त्या राजांना, लोटाला, त्याच्या घरच्यांना धरून हे लोक घेऊन गेले. जसं अब्रामाला कोणीतरी सांगितलं की लोटाला धरून नेलं, अब्रामाने हे नाही पाहिलं, लक्षपूर्वक ऐका, की लोट त्याच्याशी कसा वागलाय, लोट किती स्वार्थी आहे, लोट किती मतलबी. अब्रामाने त्या ठिकाणी लगेच आपले माणसं घेतले. अब्राम युद्ध करायला गेला, लोटाची सुटका केली, मालमत्तेची सुटका केली आणि लोटाला परत आशीर्वाद देऊन त्याच्या घरी पाठवलं. टाळी वाजवून देवाला धन्यवाद. अब्राम मेंढराच्या कल्पामध्ये असणार, कारण अब्राम हा दयाळू आणि मायाळू होता. आमेन. प्रेमळ होता, कनवाळू होता. त्याने सूट घेणं नाही पत्करलं, त्याने बदला घेणं नाही पत्करलं, त्याने खुन्नस नाही काढली, तर त्याने त्या ठिकाणी दलियादिरी दाखवली. त्याने आपलं प्रेम दाखवलं. मेंढराच्या कळपात यायचंय का? आम्हाला प्रेमळ बनावं लागेल. मेंढराच्या कळपात राहायचंय का? आम्हाला कनवाळू बनावं लागेल, आम्हाला कृपाळू बनावं लागेल. आमेन म्हणा. कठोर लोकमंडळीत पाहायला मिळतात, खुनशी लोकमंडळीमध्ये पाहायला मिळतात, माफ न करणारे लोकमंडळामध्ये पाहायला मिळतात, मनामध्ये गाठ बांधून ठेवणारे, अरे मरेपर्यंत माफ करायला तयार नाहीत. हाही विचार करत नाही की मरण कधी येईल, कुठून येईल, आणि जर तसाच मेला, तशीच मेली, तर स्वर्गात नाही जाणार. कठोर लोकांना स्वर्गाचा प्रवेश आहे का? अरे माफ करणं, जे मनात साठून ठेवलंय, बांधून ठेवलंय, काय हो स्वर्गात जातील का? जे 7 नाही 7च्या 70 वेळा क्षमा करणारे, सोडून देणारे, आणि काही जरी झालं तर ख्रिस्ताची प्रीती दाखवणारे, असे लोक मेंढराच्या कळपामध्ये असणार आहे. येशू परत येत आहे ना, येशू त्या लोकांना घेण्यासाठी येत आहे जे त्याच्या स्वभावाचे आहेत, त्याच्यासारखे आहेत. आमेन. फिलिप्पी 2 आणि वचन 5 मध्ये म्हटलं, जो स्वभाव येशू मध्ये होता तोच तुमच्या ठाई असो. काय स्वभाव येशूच्या ठाई? खुन्नस काढण्याचा, बदला घेण्याचा, माफ न करण्याचा, लाव्या करण्याचा, समोरच्याचं नुकसान करण्याचा, पाय ओढण्याचा, हा स्वभाव होता येशूच्या ठाई? अरे मी विचारतोय आपल्याला, येस और नो? हा स्वभाव होता का? का माफ करण्याचा स्वभाव होता, दया दाखवण्याचा स्वभाव होता? मुली जा, मी तुला माफ केलंय, जा मी पण तुला सोडून दिलंय, आणि जा मी पण तुला शिक्षा देतो. चर्च लक्षात घ्या, मेंढराच्या कळपात जर जायचंय तर आम्हाला ममताळू, दयाळू, कनवाळू आणि कृपाळू बनावं लागेल. जो मार्ग आम्ही पत्करलाय तो मार्ग खुनशीचा मार्ग नाहीये, तो जगिक मार्ग नाहीये, तो मार्ग जो आहे तो न्याय करण्याचा मार्ग नाहीये. न्याय करणं कोणाकडे? अरे बायबल सांगते न्याय करणार येणार आहे, तो उशीर लावणार नाही. आपल्या प्रत्येकाचा न्याय होणार आहे. आपल्यावर जो अन्याय झाला, आपल्याला जो त्रास दिला गेला, आपल्यावर जे शिंतोडे उडवले गेले, आपलं जे नुकसान झालं, आपल्यावर ज्या खोट्या केसेस पडल्या, आपल्याला जी हानमार झाली, आपला जो जीव गेला, अनेकांनी जीव दिलाय ख्रिस्तासाठी, आमच्या तर वाटेला काहीच आलेलं नाहीये. मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं, अख्ख्या जगाचा राग मंडळीच्या नाकावर, आणि मंडळी कोणाबरोबर जायचं स्वप्न पाहते? कोणाबरोबर जायचं स्वप्न पाहते? ख्रिस्ताबरोबर.
पण राग एवढा खतरनाक आहे की त्या रागाची तुलनाच कुठं होणार नाही. अरे रागवा ना, येशू पण रागवला. हे वचन आमचे पाठ आहेत. कोण रागवला? येशू रागवला. पण येशूचा रागवणं लिटरली रागवणं नव्हतं. येशूचं रागवण्यामध्ये धार्मिकता होते. त्याच्या बापाचं मंदिर विटाळलं गेलं होतं म्हणून त्याला राग आला. त्या झाडाने फळ दिलं नव्हतं म्हणून त्याला राग आला. रागवा परंतु पाप करू नका असं बायबल सांगतं. बरं रागवा परंतु कधी रागवा? जर तुम्ही सकाळी रागवले तर राग कधी मावळला पाहिजे? अरे वर्ष वर्ष नवरा बायको संघ बोलत नाहीये, वर्ष वर्ष लेक आई संघ बोलत नाहीये, वर्ष वर्ष भाऊ बहिणी संघ बोलत नाहीये. मेंढराच्या कळपात जे राहतील ते येशू बरोबर झाला. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं अंतिम टप्पा थोडासा अंतिमच असतो ना. तो थोडा न आवडणार असतो, थोडा भिडणारा असतो, थोडा लागणारा असतो. आणि जर न आवडणार आहे, भिडणार आहे, लागणार आहे, मी देवाला हातवर करून धन्यवाद देतो. कारण आमच्या स्वभावाला आवडो किंवा ना आवडो, पवित्र आत्मेला जे आवडतं ते आमच्या जीवनात घडलं पाहिजे. हालेलुया. इथंच अब्राम नाही थांबला. तुम्ही म्हणताल काय एकदा अब्रामाने केलं म्हणून. दुसऱ्यांदा अब्रामाकडे आम्हाला पाहायला मिळतं 3 पाहुणे आले आणि ते पाहुणे नसून लिटरली देवदूत होते. आणि बायबल सांगतात त्यातला एक देव होता. आणि हे 2 सदम गमोराचा नाश करायला गेले. आणि एक म्हणतो मी अब्रामपासून कसं लपू. अब्राम हा फार दिलदार माणूस आहे, अब्राम हा प्रेमळ माणूस आहे, अब्राम हा कनवळू माणूस आहे, अब्राम हा ममताळू माणूस आहे. आणि मग देव अब्राम होता, अब्रामा सदम आणि गमोरा यांचं पाप माझ्या कानावर आलंय. सदम गमोरा यांचा अधर्म माझ्या कानावर आला. ज्या वेळेस अब्रामाला देव म्हणतो की त्याचा नाश होणार आहे सदम गमोराचा, अब्राम लिटरली तुटला. हो, रडायला लागला असेल, कळवळा करायला लागला असेल. कारण अब्रामाचं मन मेंढराचं मन होतं आणि ते लोटासाठी तुटत होतं, लोटाच्या कुटुंबासाठी तुटत होतं. या अब्रामाने देवाकडे मध्यस्थीची ना बडीमार लावली. फक्त मध्यस्थी करत आहे, फक्त प्रार्थना करत आहे, देवाला वारंवार विनवणी करत आहे. देवा खरंच नाश करशील का? देवा खरंच मारून टाकणार आहे का? देवा खरंच मी तो चाचपतोय, देव खरंच करणार आहे की? देव म्हणतो अब्रामा हे डन आहे, न्याय होणार म्हणजे होणार, न्याय होणार म्हणजे होणार. बायबल आम्हाला सांगतं काही लोकांचे पाप ते जिवंत असताना देवाकडे जातात, काही लोकांचे पाप मेल्यावर न्याय करतात. प्रत्येकाची परीक्षा अग्नीने होणार आहे, कोणी सुटणार नाही. मी पण नाही, तुम्ही पण नाही. पण ज्याला मेंढराचं हृदय, ज्याला मध्यस्थीचं हृदय, ज्याला प्रेमळ हृदय, माफ करण्याचं हृदय, कळवळ्याचं हृदय, ते 100% येशू बरोबर जातील. आमेन म्हणा चर्च. जेवढा मोठा आमेन तेवढे मोठे आशीर्वाद. ते येशू बरोबर जाणार आहे कारण ते माफ करणार आहे, ते ख्रिस्त प्रगट करणार आहेत. ते ख्रिस्तासारखे, सैतानासारखे नाही, जगासारखे नाही, जगिक लोकांसारखे नाही, ते माफ करणार. अब्राम मध्यस्थी करत आहे आणि अब्राम म्हणतो देवा जर तिथं 50 लोक असतील तर, नीतिमान मेंढराच्या रूपातले, देव म्हणतो जर मला 50 सापडले मी माफ करून टाकेल, मी नाश करणार. अब्राम खुश झाला असेल, वा वा वा, वाचला माझा लोट आणि त्याचा परिवार 50 लोक. पण अब्राम नंतर विचार केला असेल देवाकडे जर यांचं पाप गेलंय तर भयानक दुष्ट असतील, 50 सापडतात की नाही. अब्राम पण कन्फ्युज होता. अब्राम म्हणतो देवा जर 40 असतील तर. देव म्हणतो ठीक आहे अब्रामा, 40 असले तुझ्यासाठी, तू मेंढरू आहे ना, माझं मेंढराच्या कळपातला आहे ना, तो तुझ्यासाठी मी 40 लोक असले तरी नाश करणार नाही. अब्राम थोडा थांबला. देवा प्लीज चिडू नको बरं का, हिम्मत करतोय, लोटासाठी जीव तुटत आहे. ज्याने हिरवळ निवडली त्याच्यासाठी जीव तुटत आहे. ज्याने आम्हाला पाहायला मिळतं की खडकाळ प्रदेश अब्रामाला दिला, त्याला सोडून आणले आणि आता परत दुसऱ्यांदा संकटात सापडला तरी जीव तुटत आहे. कारण मेंढराच्या रूपात आहे ना हो, मेंढराच्या कळपात आहे ना हो. मेंढरे शेळं वेगळे केले जाणार आहेत ना हो. शेळ्यांना प्रवेश नाही हो, मेंढरांना प्रवेश आहे. आमेन. आणि आम्ही पाहतो की दुसऱ्यांदा मध्यस्थी, तिसऱ्यांदा मध्यस्थी, चौथ्यांदा मध्यस्थी, 50 सुरू केलंय, 10 वर आला, 10 वर. देवा 10 असतील तर देव म्हणतो अब्रामा तुझ्यासाठी, कारण मला तुझं हृदय जाणवते रे, तुझ्यासाठी 10 जरी असतील तरी मी त्या शहराचा नाश करणार नाही. शास्त्र सांगतं त्या मंडळीमध्ये, सदन गमोराच्या मंडळीमध्ये, जिथं लोटासारखा देवाला जाणणारा होता, आशीर्वाद घेणारा होता, देवाला पाहणारा होता, हो त्या मंडळीमध्ये आम्हाला पाहिलं 10 लोक सुद्धा सापडले नाही. जसं येशू येईल मंडळीमध्ये प्रार्थना करणारे, पवित्र जीवन जगणारे, देवाच्या समागमे चालणारे, जगावर विजय मिळवणारे, व्यसनावर विजय मिळवणारे, दैहिकतेवर विजय मिळवणारे आणि येशूला प्रगट करणारे किती सापडतील याचा विचार करायचा आहे. मंडळी न्यायाचा दिवस, न्यायाचा दिवस. अरे न्यायाचा दिवस भाजीपाल्याचा दिवस नाहीये, शॉपिंगचा दिवस नाहीये. हा कठीण दिवस असणार आहे, हा खतरनाक दिवस असणार आहे.
भयंकर दिवस असणार आहे, हा अवघड दिवस असणार आहे. इंग्लिशमध्ये म्हटलं देअर विल बी द टेरिबल डे इन द लास्ट सीझन. टेरिबल म्हणजे खतरनाक, कल्पना विचित्र दिवस असणार आहे. मेंढराच्या कळपात जे राहतील ते आशीर्वादित असतील. शास्त्र आम्हाला सांगतं 10 लोक पण सापडले नाही. शेवटी आम्ही पाहतो त्या शहराचा नाश झाला. इथंच शास्त्र सांगतं, इथंच शास्त्र थांबलेलं नाही, त्याच्या बायकोचा पण नाश झाला. काय झालं लोटाची बायको? लोट किती मेंढराच्या रूपात होता ना, किती तो इतरांसाठी जगत होता ना. अरे बायको वाचवता आली नाही, बायकोवर प्रभाव टाकता आला नाही, कुटुंबावर प्रभाव टाकता आला नाही. काळ मिळाला होता, वेळ. जेवढं जीवन तुम्हाला मिळालं तेवढंच लोटाला मिळालं, जेवढं आम्हाला मिळालं तेवढंच पुढच्या पिढीला मिळणार आहे. आमेन. हाच काळ असतो, हीच वेळ असते मेंढराचा स्वभाव धारण करण्याचा. कारण येशू ख्रिस्त मेंढरांचा मेंढपाळ आहे, बकऱ्यांचा नाही. मी उदाहरणातून आजो मत 25 घेतला तिथून बोलते. आणि जर आम्ही स्वतःला मेंढर म्हणतोय तर शिंक तर नाही आलं ना. जर आम्ही मेंढर म्हणतोय तो दुर्गंधी तर नाही सुटली ना. जर आम्ही मेंढर म्हणतोय डायवर्ट तर नाही झालो ना. अरे सदम गमोरा निवडायचीच गरज नव्हती. नाश होता तिथं, पाप होतं तिथं, व्यभिचार होता, पुरुष गमन होता तिथं, सगळं होतं. मजा मजा वाटत होती, नाश झाला. अब्रामाने त्याचा बेस्ट रोल प्ले केला. तो मध्यस्थी मध्यस्थी आणि मध्यस्थी करत होता. इबिस्काराचं पुस्तक 4 अध्याय आणि 32 वचनामध्ये म्हटलं, तुम्ही दयाळू व कनवाळू असा, जशी देवाने ख्रिस्ताद्वारे तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही इतरांना क्षमा करा. आमच्या पापाची क्षमा झाली का? आमचं तारण झालंय का? येस और नो? ख्रिस्त आम्हाला मिळालाय का? कन्फ्युज आहात? आम्हाला देव लाभलाय का? आम्हाला तारणाचा अनुभव आलाय का? आम्ही किती पापी होतो, आमचे पाप किती घाण होते, आमचा दंड नरक होता, आम्ही नाशाच्या मार्गावर होतो, आम्ही जगी गोष्टी धरल्या होत्या, त्याने आमच्यावर उपकार केला. एकमेकाबरोबर कशा राहा उपकार. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आलाय कंपॅशन ऑफ क्राइस्ट. कंपॅशन, तो कळवळा, एकमेकावरती दया दाखवा. अरे एखादा पडेल ना, एखादा कमकुवत असेल पण त्याला अजून नका पाडू. एखादी बहीण कमकुवत असेल तिला अजून कमकुवत नका करू. एखादा व्यक्ती गेला असेल मागे, त्याला कायमचं मागे नका जाऊ देऊ. तुमच्यावर जशी ख्रिस्ताने कृपा केली, तुम्हाला जशी क्षमा केली, तुमचे जसे अपराध क्षमा केले, तसाच ख्रिस्त त्याच्यावरही तिच्यावरही प्रेम करतो. टाळी वाजून देवाला धन्यवाद द्या. दगड मारणाऱ्यांमध्ये नका बनू. दगड मारणारे येशूच्या काळपातले नव्हते, ते न्याय करणाऱ्या काळपातले होते. पण त्यातला एकही उभा राहू शकला नाही, कारण कोणीच नित्यमान नव्हता. जो नित्यमान होता तो म्हणला, बाई मी तुला शिक्षा देत नाही, जा. आमेन. जर आम्ही माफ करू शकत नाही, जर आम्ही सोडून देऊ शकत नाही, आम्ही जर त्या व्यक्तीला संधी देऊ शकत नाही, जर आम्ही त्या बहिणीला त्या भावाला उचलून धरू शकत नाही, त्याच्यावर दया करू शकत नाही, माया करू शकत नाही, तर मला कुठलाच अधिकार नाही हे म्हणण्याचा माझं तारण झालंय. मला कुठलाच अधिकार नाही स्वतःला ख्रिस्ताचा म्हणून घेण्यात. ख्रिस्ती म्हणू शकतात, ख्रिस्ती काय जग म्हणतं, पण ख्रिस्ताचे नाही म्हणू शकत आम्ही. ख्रिस्ताचं बनण्यासाठी मेंढराचं हृदय लागेल. मेंढराचं हृदय म्हणजे बायबल असं सांगतं की तुम्हाला उपकारी बनावं लागेल, तुम्हाला कनवाळू बनावं लागेल, बी काइंड, दयामय दाखवावं लागेल. येशू ख्रिस्त जगाला का आवडला माहितीये का? कारण येशू ख्रिस्ताने शेवटच्या क्षणापर्यंत इतरांचा विचार केला, आपला प्राण दिला त्याने. पहिली मंडळी जगाला का आवडली माहितीये का? पहिली मंडळी का सर्वश्रेष्ठ मंडळी ठरली? प्राण दिला. त्या मंडळ्या वाढतात, त्या मंडळीची ते उन्नती करतो, ते लोक देवाला आवडतात ज्यांच्यामध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्ताचा स्वभाव आहे, दया आहे, माया आहे, इतरांना मदत करण्याची भावना आहे, कठोर नाही. जे बकरे आहेत ते कठोर असणार आहे, जे मेंढर आहेत ते दयाळू आणि मायाळू असणार. वेगळे केले जातील. मी कोणत्या कल्पामध्ये आहे, माझा कळप कोणता कळप आहे, मला कोणत्या कळपात राहायचंय. अरे देवाचं ते देवाला आम्हाला देवत नाही, शुभवर्तमान आम्हाला सांगवत नाही, एकमेकाची काळजी आम्हाला करवत नाही, एकमेकाला माफ आम्हाला करवत नाही, एकमेकाला हात आम्हाला देवत नाही. काही दिवसापूर्वी एका चर्चमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्ती मंडळीमध्ये आला. आल्यानंतर खुर्चीवर बसला, आराधना, वर्शिप सगळं काही, आणि त्याला ते आवडलं, देवाने त्याला स्पर्श केला. पुढच्या रविवारी तो व्यक्ती परत चर्चमध्ये आला. मागच्या रविवारी जिथं तो बसला होता त्याच्या शेजारीचे लोक होते. पुढच्या रविवारी जेव्हा तो तिथे येऊन बसला, त्याच्या शेजारचे लोक उठले आणि पुढच्या खुर्च्यावर जाऊन बसले. तो 3ऱ्या रविवारी आला, तो 4थ्या रविवारीला. पाळक साहेबालाही फार बरं वाटलं, कोणीतरी येतोय. पाळक साहेबांची भेट घेतली, त्याला ग्रीट केलं, त्याला वेलकम केलं, त्याला नवीन करार दिला, त्याला शुभवर्तमान सांगितलं, आणि त्या व्यक्तीला ख्रिस्त आवडला हो लिटरली. कारण ख्रिस्ताचे शिक्षण, आमीन म्हणा फक्त, मी काही बोलू शकत नाही.
येशू ख्रिस्त शिकवण, आमेन म्हणा, बाकी काही नाही, सर्वश्रेष्ठ शिकवण. असे काही रविवार गेले, तो दर रविवारी येत गेला, दर रविवारी येत गेला, आणि अचानक त्यांनी येणं बंद केलं. पाळक साहेब लक्षात आलं, तो साधारण व्यक्ती येत नाहीये. तर पाळक साहेबांनी त्या आठवड्यात त्या व्यक्तीची भेट घेतली. त्याची भेट घेतल्यानंतर त्यांनी खूप आदर तिथे केला. त्या घरामध्ये चर्चा झाली, आणि मग पाळक साहेब शेवटी म्हणले, दादा तुम्ही चर्चला दिसत नाही. तो म्हणला, पाळक साहेब वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही जो ख्रिस्त सांगता ना, किंवा तुम्ही जे मला नवीन करार दिला ना, किंवा जो येशू मला कळाला, तो खूप चांगला आहे म्हणे. आय रिअली प्रेज हिम, खूप चांगला, खूप प्रेमळ आहे. पण त्याचे म्हणून घेणारे जे चर्च मधले लोक आहेत ना, त्यांच्याबद्दल नाही बोलू शकत म्हणे. त्या ख्रिस्ताने मला एका मिनिटात स्वीकारलं म्हणे, मी जसा आहे तसा आहे. पण मंडळी मला स्वीकारायला तयार नाही. मंडळी मला स्वीकारायला तयार. अरे आम्ही कसे होतो, आमची काय स्थिती होती, आम्ही कुठं पडलो होतो, आम्ही कोणत्या मार्गावर होतो. बायबल सांगता आम्ही नाशाच्या मार्गावर होतो, आम्ही अंधाराच्या मार्गावर होतो. आमच्या जीवनात कोण आला? सर्वजण बोला. आज माझ्या जीवनात, अरे तो तुझ्यासाठी नाही आला मेंढरा, तो इतरांसाठी पण आलाय. येशू जेव्हा परत येईल, तुला इतरांचा विचार करायचा आहे, स्वतःचा नाही. मी माझे मला, मी तुम्हाला सांगितलं, आम्ही स्वतःचा विचार करतो, ख्रिस्त इतरांचा विचार करतो. बोलो येशू मसीह की, कमान बोलो येशू मसीह की. शास्त्र सांगतं, देवाने येशू ख्रिस्ताद्वारे आमच्या पापांची काय केली? आम्ही इतरांच्या पापाची केली का? जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तसे तू आमचे अपराध आम्हाला माफ कर. ही बोलायची प्रार्थना आहे. कृतीमध्ये काय आहे? कृतीमध्ये नफरत, कृतीमध्ये आढी, कृतीमध्ये राग, चीड, खुन्नस, काय 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 सर्व ऍसिडिटी कृतीमध्ये. आणि तोंडातून प्रार्थना काय? येशू ख्रिस्त खूप छान आहे, येशू ख्रिस्त खूप प्रेमळ आहे. अरे माफ जर करवत नाही, सोडून जर देवत नाही, समोरच्याला मदत जर करवत नाही, हात जर देवत नाही, त्याला जर आसरा देवत नाही, त्या बहिणीला त्या भावाला पडत असताना जर उचलवत नाही, तर प्रियांनो आम्हाला खरंच ख्रिस्त लाभला का? आम्ही नामधारी बनलोय, आम्ही नावाचे बनलोय. आज मला आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करू द्या की येशू ख्रिस्त परत येत आहे, आणि तो लवकर येत आहे, आणि येणारच उशीर करणार नाही. मोठा आमेन म्हणा. He is 100% going to 200,000%. He is coming. पण ज्यावेळेस तो येईल, कोणत्या कळपात राहणार आम्ही? मेंढराच्या का शेरडाच्या? कठोर जा शेरडाच्या कळपात, धरून ठेवणारे जा शेरडाच्या कळपात, पण सोडून देणारे ते धन्य. आमेन. कमा सोडून देणारे ते धन्य, सोडून देणारे ते धन्य. आमेन. ओ वाईटाने जिंकला जाऊ नको. बोला पुढे. बऱ्याने वाईट. माझी हीच प्रार्थना आहे. कोणत्या गटामध्ये असणार आहात आपण? मेंढराच्या का शेरडाच्या? हे आपल्याला कृतीहून ठरवायचंय, हे आपल्याला वागण्याहून ठरवायचंय. शेरडा ओळखायला काही वेळ लागतो का? मेंढरा ओळखायला काही वेळ लागतो का? मी आपल्याला विचारतोय, शेरडा मेंढरा ओळखायला काही वेळ लागतो का? अरे दया करणारा मेंढरू, माफ करणारा मेंढरू. आमेन म्हणा तुम्ही. नम्र मेंढरू, प्रार्थना करणारा मेंढरू, जगात रममान न होणार मेंढरू. बाकीच्या विरुद्धार्थी तुम्ही ठरवा. हालेलुया. ज्याने तारणाचा झगा घातलाय ते मेंढरू, आणि ज्याने मॅक्सी घातली शेरडू. शेवटचा काळ. हे शिक्षण घ्या, शिक्षणातून जा. हे शिक्षण तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. हे शिक्षण तुम्हाला येशू ख्रिस्त स्वर्ग करेल. हे शिक्षण तुम्हाला मेंढराचा स्वभाव देईल. हे शिक्षण न्यायाच्या दिवशी तुमचा आणि माझा बचाव करेल. आम्हाला शेरडू नाही बनायचंय, तर आम्हाला मेंढरू बनायचंय. आमेन. बोलो येशू मसीह की. मे गॉड ब्लेस यू. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. पुढची वेळ मी पालखी बाईकडे.